बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे बातमीचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर गावगुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा शहापूर संघर्ष पत्रकार संघ आणि पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध सभा घेऊन तहसीलदार साहेब आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने शासनाला दिले निवेदन। महाराष्ट्रात कुठे ना कुठे पत्रकारांवर भ्याड हल्ले होत असतात। लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकार हा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्न, सामाजिक प्रश्न, राजकीय उलाढाल तसेच धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे चित्रीकरण तसेच वृत्तांकन करून सकारात्मक न्याय हक्काच्या बातम्या लावत असतात। अशाच प्रकारच्या बातमीचं वृत्तांकन करण्यासाठी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे बातमीचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर गावगुंडांनी भ्याड हल्ला केला। त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले। ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहापूर संघर्ष पत्रकार संघाने 22 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ पंचायत समिती शहापूर येथे निषेध सभा घेऊन प्रशासनाला निवेदन दिले। त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि ज्या हल्लेखोरांनी पत्रकारांवर हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आज या ठिकाणी आयोजक संघर्ष पत्रकार संघ आणि तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्या वतीनं शहापूर तालुक्यातील शिवतीर्थ येथे आजचा हा पत्रकार आंदोलन या ठिकाणी होत आहे। या ज्या घटना होतात त्या घटनांचा निषेध करण्यासाठी शहापूर तालुक्यातील सर्व पत्रकार एक आहेत, एकजूट आहेत। याचं उत्तम जिवंत उदाहरण म्हणजे आज या ठिकाणी 50हून अधिक पत्रकार या ठिकाणी आंदोलनात जमले आहेत। त्या सर्वांचं आम्ही या आंदोलना ठिकाणी स्वागत करतो। पत्रकार एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा मारेकऱ्यांना अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, मारेकऱ्यांना अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा। पत्रकार संघात एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा घटनेचा निषेध करण्यासाठी प्रत्येक संघाने आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। ज्यांना ज्यांना बोलायचे, ज्या पत्रकारांना बोलायचे त्यांनी 2 शब्दात या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचं आहे। प्रथमतः मी संघर्ष पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल धारावणे यांना विनंती करतो की आपण आपल्या संघाच्या वतीनं या ठिकाणी आपली भूमिका 3 पत्रकारांचा जो गावगुंडांनी भ्याड हल्ला केला त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज आपण पंचायत समितीमध्ये आपण निषेध आंदोलन ठेवलेलं आहे। आणि या निषेध आंदोलनाचं जे नियोजन आहे ते संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने केलेला असला तरी या ठिकाणी आज शहापूर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि असेच यापुढेही राहतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो। धन्यवाद। संघर्ष पत्रकार संघ छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः त्रिवार अभिवादन आणि संघर्ष पत्रकार संघाचं प्रथमतः मी इथं त्यांना धन्यवाद देतो का शहापूर तालुका असो किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही पत्रकार असो किंवा कुठल्याही सामाजिक संघटनेवर ज्या टायमाला अन्याय अत्याचार होतो त्याचा निषेध करण्यासाठी खास करून ते पुढाकार घेऊन आणि त्यांचं निवेदन देत आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो। त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मग ते सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो ज्या टायमाला पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी जातात आणि त्यांच्यावर ज्या वेळेस भ्याड हल्ला होतो हा अतिशय निषेधार्ह आहे। त्र्यंबकेश्वर येथे आमच्या पत्रकार मित्रांवर जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही शहापूर तालुक्याच्या वतीने पत्रकार संघाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला आज ह्या ठिकाणी जे निवेदन देण्यात येत आहे तर प्रशासनाने प्रामुख्याने पत्रकारांचा जो काय एक पत्रकार सुरक्षा कायदा आहे आणि अनेक वेळा पत्रकारांनी निवेदन देतात परंतु त्या निवेदनावर त्या खऱ्या अर्थाने काय कारवाई होते तर खऱ्या अर्थाने ती कारवाई झाली पाहिजे तरच पत्रकार हे सुरक्षित राहतील आणि पत्रकाराला जात नाही। पत्रकार हा सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी भांडत असतो आणि असं असताना जर पत्रकारांवर हल्ला होत असेल तर संबंधित व्यवस्थेचा देखील ह्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि आजच्या ह्या पत्रकार संघाच्या वतीने जो निषेध व्यक्त आम्ही करत आहोत तर महत्त्वाचं म्हणजे आम्ही पत्रकार संघाचं देखील मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचं सर्वांमध्ये
जाहीर निषेध आणि निषेध करतो. धन्यवाद. आज शहापूरच्या शिवतीर्थ येथे पत्रकारांवर जो भ्याड हल्ला झालेला आहे, 3 पत्रकारांवर काही गावगुंडांनी जो हल्ला केला आणि अशा प्रकारे बरेचसे हल्ले होत आहेत. दरवेळेला पत्रकारांवर कोणताही अन्याय झाला की शहापूरमध्ये संघर्ष पत्रकार संघ हा निषेध करत असतो. आजही त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्यांचं मी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाकडून त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीने संघर्ष पत्रकार संघांनी जे काम या ठिकाणी चालू आहे त्यांचं देखील मी या ठिकाणी आयोजक म्हणून त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि मी पोलीस प्रशासन असेल किंवा तहसीलला आपण जे निवेदन देणार आहोत त्यांना विनंती करतो की आमचं हे जे निवेदन आहे ते आपण सरकारपर्यंत पोहोचवावं आणि पत्रकारांवर जे पत्रकारांसाठीचे जे कायदे आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि पत्रकारांना सुरक्षा ही लवकरात लवकर मिळावी असे मी या विनंती करतो. आणि बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो. धन्यवाद. दुसऱ्या कागदोपत्री संघटना नको, सध्या भांडणाऱ्या पाहिजेत, पुढे येणाऱ्या पाहिजेत. अगोदर या संघर्ष पत्रकार संघ मी स्वतः टीका केलेली आहे, परंतु आज त्याच पत्रकार संघाची मी वाहवा करते. जिथं चांगलं असेल तिथं मी चांगलं बोलणार. या ठिकाणी तालुका अध्यक्ष विठ्ठलजी धारवण्यासारखे त्यांनी तालुका अध्यक्ष बनवले, म्हणजे येथे कुठलाही लहान मोठा काही भेदभाव नाहीये असं सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. उत्तम आदर्शांना त्रिवार अभिवादन. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार अभिवादन करतो. आणि या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे जो घटना घडलेली आहे निंदनीय, आपल्या पत्रकार बंधूंवर जो हल्ला झालेला आहे त्याचा मी या ठिकाणी शहापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करतो. आणि या ठिकाणी एक घटना मी नमूद करतो की आपला पत्रकार कायदा जो झालेला आहे त्या पत्रकार कायद्याची ऍक्च्युली अंमलबजावणी होत नाहीये. हे पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते जे आपल्याला जो अधिकार दिलेला आहे पत्रकारांना त्या अधिकारांची अंमलबजावणी मूळतः पोलिसांकडूनच केली जात नाही. त्यामुळे मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा देखील निषेध करतो. आणि जी घटना घडली त्र्यंबकेश्वर येथे या घटनेचा निषेध करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीमराय. चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवरती त्र्यंबकेश्वरमध्ये जो भ्याड हल्ला झाला आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण संघर्ष पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली आज इथे एकत्र आलो. ही खूपच चांगली गोष्ट आहे. आणि अशी आपल्या समाज बांधवांसाठी अशी प्रतिक्रिया ही उमटलीच पाहिजे समाजामधून. कुठलीही घटना घडली की शासन प्रशासन कोणालाही सोडणार नाही, दोषींना शिक्षा होणारच नाही, कायद्यापुढे सर्व समान हे असं फक्त म्हणत असतं, पण हे फक्त कागदावरच राहतं, काहीही होत नाही. आपल्यासारख्या प्रतिक्रिया ही समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि ते चांगलं काम आपण सगळ्यांनी आज इथे केलेलं आहे. या निमित्ताने तरी आपलं पोलीस प्रशासन काहीतरी कारवाई करेल ही अपेक्षा बाळगूया. धन्यवाद. आज ज्या प्रसंगी आपण इथे जमलोय खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज अशा थोर महतींना मी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी प्रथमतः संघर्ष पत्रकार संघाची जे संघ आहे त्याचं त्यांना धन्यवाद देऊन मी या ठिकाणी आज दोन शब्दांसाठी अशा अनेक वेळेला ज्या वेळेला संघर्षाची नांदी ज्या वेळेला वाजते तर एखाद्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. आपल्याला न्याय हक्कासाठी संघर्ष अगदी आपण ही निषेध सभा करतोय. मी विनंती करतो दगे साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला, तहसील प्रशासनाला अगदी अशी विनंती करतो की आमच्या भावना तुम्ही वरपर्यंत कळवाव्यात. आणि आम्ही अशा पद्धतीने निषेध करून एकच मागणी करतो की त्या गावगुंडांना अटक तर झालीच पाहिजे, परंतु त्या गावगुंडांना चांगल्या पद्धतीचं शासन मिळालं पाहिजे अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या ठिकाणी